हॅलो अँड वेलकम टू अनदर हॉल व्हिडिओ. तर या हॉल व्हिडिओमध्ये फक्त ग्रोसरीमधून सामान आलेलं किंवा सुपर मार्केटमधून सामान आलेलं नाही आहे, त्याच्याबरोबर कपडे पण आहे. म्हणजे कपडे म्हणजे एकदम असं कपडे मी जाऊन आणलेले नाही. मला बेसिक गोष्टी, आता पाऊस पडायला लागला आहे बाहेर, मी तुम्हाला वातावरण असं इथे क्यू करते बघा आणि मग या. तर मस्त असं वातावरण बघून तुम्ही परत आलेला असाल तर वेलकम बॅक. ओके, तर असं जर वातावरण झालेलं असेल तर पहिल्या डोक्यात प्रश्न येतो की आता आपल्याला जाऊन कपडे खरेदी करायला हवे, कारण पाऊस पडणार, मग ते कपडे वाळणार नाही, मग आपल्याला घालायला कपडे नाही राहणार. मग आपल्याला अचानक आठवतं की आपल्याकडे कपडेच नाही आहेत. हा मुलींचा प्रॉब्लेम आहे, मला माहिती आहे. सो माझ्याकडे खरंच नाही आहेत कपडे, खरंच सांगते, सिरियसली प्लीज विश्वास ठेव, खरंच नाही. ओके, सो मी काही गोष्टी जाऊन आणलेल्या आहेत. त्या म्हणजे घरात घालायला कपडे, बेसिक्सचे काय मला लागेल किंवा ते जर मला छान दिसलं तर मी बाहेरही घालून जाईन. सो असं काही नाही आहे की हे घरातच घातले गेले पाहिजे, असं बेसिक आणलेले आहेत जे मी कुठेही कधीही केव्हाही मूड येईल तशा पद्धतीने कपडे ते घालू शकते. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आणली आहे मी ती, मी कुठे गेलेले तेही तुम्हाला सांगते. तर परवरीला गोव्यात एक मॅक्सचं, म्हणजे मॅक्सचे स्टोर्स खूपकडे आहेत पण आउटलेट्स आहेत, म्हणजे मॉलमध्ये गेला तर तिकडे तुम्हाला भेटतील, पण परवरीला फुल मॅक्सचं असं स्टोर आलेलं आहे प्रॉपर. आणि मी आज तिथे व्हिजिट करायला गेले. इतकं छान एस्थेटिक आहे आणि इतकं व्हायब्रंट कलरफुल आहे. मी इथे काही व्हिडिओज प्लग इन करेन, मुद्दाम बघा. तर खूप 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 सुंदर आहे. म्हणजे मी असं बघायला गेले तर असं बघतच राहावं. इतकं फर्स्ट फ्लोअरवर गेले तर इतकं छान असं व्हायब्रंट बनवलेलं होतं की बघत राहावं. सो मी तिकडून काही काही गोष्टी घेऊन आलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे ही शॉर्ट्स. येस, त्याच्यावर छान लिहिलं आहे, रोल इन विथ इट असं लिहिलेलं आहे. खूप छान मटेरियल आहे, कपडा छान आहे, घरातल्या घरात घालण्यासाठी किंवा बाहेरसुद्धा जर असं कुठे जाऊन यायचं असेल तर घालण्यासाठी मस्त आहे. व्हेरी 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 कम्फर्टेबल. नेक्स्ट कुठे गेलं, नेक्स्ट इज दिस क्यूट, एकदम अशी क्यूट शॉर्ट बघा. त्याच्या प्रिंट्स पण छान आहेत, असे मांजरं आहेत. माझ्या घरात मांजरं आहे तर माझ्या अंगावर पण मांजरच असायला हवी. सो अशी वेगवेगळी पसरलेली मांजरं आहेत, खूप छान. परत मटेरियल सॉफ्ट प्युअर कॉटन, म्हणजे टी शर्ट मटेरियल टाईप आहे. अनेक वर्ष वाट लागत नाही, 4-5 वर्ष. सुशगात हा कोकणी शब्द आहे. 4-5 वर्ष तुम्हाला ही अशीच शांतपणे चांगल्या पद्धतीने चालते. अजून एक मी आणली आहे, दिस इज अ 3/4. ओके, व्हेरी बॅड अँगल बट स्टिल इट्स अ 3/4. आता माझी हाईट खूप लहान असल्याकारणे, आय एम 4.9, तर माझी हाईट लहान असल्याकारणे ही 3/4 पॅन्ट मला फुल पॅन्ट होते, त्यामुळे मी याच आणते. फुल पॅन्ट आणल्या की मी त्याच्यात बुडते, मग मला ती एवढी कापावी लागते, त्यामुळे मी 3/4 घेऊन आले. अजून एक, हे टी शर्ट मला ना खूप आवडलं, कारण त्याच्यावर जे लिहिलं आहे तेच मला आवडलं म्हणून मी ते घेऊन आली. व्हाईट टी शर्ट आहे, मी ते व्हाईटाचं ब्राऊन कधी करणार मला माहिती नाही, पण मी आणलं. स्वाईप राईट मटेरियल, ऑफकोर्स स्वाईप राईट मटेरियल. ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती नाही, ज्यांना माहिती आहे त्यांना मी एक्सप्लेन करायला जात नव्हतं. ओके, आय नो इट्स व्हेरी ओव्हर साईज्ड, कारण मला ओव्हर साईज्ड घालायला आवडतात. नेक्स्ट व्हेरी बेसिक, वेट, काय काय लिहिलेलं काय काय असतं. ओके, पुन्हा ग्रे छान आहे. काही लागलं तर समजणार पण नाही, कारण मी खूप घाण करत असते गोष्टी, त्यामुळे मला ते फाईन, मला ते वाईटाचाच प्रश्न आहे. तर हे झाला माझा कपड्यांचा हॉल. आता मी तुम्हाला थोडा ग्रोसरी हॉल दाखवेन जो मी जाऊन घेऊन आले. मोठं काय नाही, बेसिक. पहिली गोष्ट, हे बिंगोचे पॉप्ड म्हणून इंडियन स्पाइस मिक्स विथ पीज असे चिप्स आलेले आहेत. मी यांचा अजून एक फ्लेवर रिसेंट ट्राय केला, बेस्ट लागतो म्हणून मी हा दुसरा घेऊन आलेला आहे.
पहिला मी सार क्रीम काहीतरी आलेला त्यांचा, तो ट्राय केला. नेक्स्ट मी घेऊन आली आहे त्या हे समोसे. मला हे छान दिसले, क्यूट दिसले, मला ट्राय करायचे होते म्हणून मी घेऊन आले. मग बेसिक गोष्टी आणल्यात. रेड चिली सॉस, कशात काय बनवायचं असेल तर त्याला लागतं. जिंजर गार्लिक पेस्ट, ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीत गार्लिक नसेल तर मला जेवण जात नाही, त्यामुळे ग्रीन चिली सॉस. मग मी हे नवीन मला काहीतरी भेटलं, गार्लिक चिली सॉस, लहसून मिर्च सॉस, ट्राय करायचं म्हणून मी घेऊन. मग मॅगी मसाला मॅजिक. देन आय गॉट माय सेल्फ दिस फ्युसिली पास्ता. मी मागच्या हॉलमध्ये तुम्हाला पेने पास्ता घातलेला, आता हा मी फ्युसिली घेऊन आले आणि सेम ब्रँड, कारण मला तो ब्रँड आवडतो. देन पतंजली घी आणि एक मी घेऊन आले चकोटेंचा हा मावा केक. आता आय डोंट नो हा कसा लागेल, सो लेट्स ट्राय. तर असे त्याच्यात जवळजवळ 12 पीसेस मला आले. कितीला पडला मला हा? 70 रुपयाला मला पडलेले आहे ते 12 पीसेस. लेट्स सी चा मावा केक कसं लागतोय तो बघूया. स्मेल्स नाईस, टेस्ट नाईस, अशी गोडी अशी मारत नाही आहे तोंडावर, चांगलं ट्राय करता येतो. आणि हे मी ट्राय करणार आहे. काही स्मेल इतकेच येतात. लेस ते भाऊ बहीण कोणीतरी असणार आहे असे दिसते. नाईस, मस्त, वाव. टेंगी आहे, स्पायसी आहे, चुम्मा. तर हा माझा असा एक मिनी हॉल होता, ज्यात मी काय आज घेऊन आले, काय शॉपिंग करून आले, कसे पैसे उडवून आले. दुःख होतं पण ठीक आहे, कधी कधी असं करावं जाऊन. तर इथेच आय कम टू एन एंड टू दिस व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. लास्टपर्यंत तुम्ही बघितलेलं असेल तर आय लव्ह यू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.